त्यांच्यावरती प्रेम करायला शिकलं पाहिजे. वेदांची निष्ठा अंतःकरणामध्ये आपल्याला बाळगता आली पाहिजे. आपण सगळे ज्ञानेश्वर माऊलींच्या वरती प्रेम करतो की नाही? बोला. ज्ञानेश्वर माऊलींच्या वरती आपल्या सर्वांचं प्रेम आहे. आपण त्यांना प्रेमानं माऊली म्हणतो. पण माऊलींनी काय म्हटलं? माऊलींनी म्हटलं, जगाची खरी माऊली कोणी असेल तर ते वेद श्रुती माऊली ही जगाची खरी माऊली आहे. जे अहितापासोनी काढिती हित देऊनी वाढविती नाही गा श्रुती परवती माऊली जगा. हे बघा, जगात ज्ञानेश्वरी हा सर्वोच्च ग्रंथ आहे. महाराष्ट्राचं ते अद्भुत वैभव आहे. आपल्या ज्ञानराजाच्या रूपामध्ये मला सर्व देवी देवतांच्या असण्याची प्रचिती येते आणि त्यांचं हे वचन आहे, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. काय करते आई? अहितापासोनी काढिती हित देऊनी वाढविती. प्रत्येक आई आपल्या लेकरांची काळजी घेते. अशी कोणी आई तुम्ही पाहिली का ती आपल्या लेकरांची काळजी घेत नाही? आता मॉडर्न वर्ल्ड मध्ये ज्या पुढे पुढे मम्मीज जन्माला येतील त्यांची बात सोडा, पण आपल्या मराठी भाषेमध्ये आई या शब्दाचा खराखुरा अर्थ आ म्हणजे आपला आणि ई म्हणजे ईश्वर. आपला ईश्वर म्हणजे आई. जन्माला आलेलं मूल वाढतं, ते तग धरतं, नंतर त्याचं संगोपन करावं लागतं. हे सगळं ती माऊली करते, माता करते. हे करताना तिला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. त्या मुलाला मांडीवरती घेऊन पाजायचं पण असतं, त्याला खेळणी आणून पण द्यायची असते. पण दुडुडू चालत चालत ते मूल जर आगीकडे जाऊ लागलं तर त्याला रोखायचं पण असतं. कारण आगीकडे जाणं त्याला पोळेल, भाजेल. अहितापासून काढिती हित देऊनी वाढविती. म्हणून ही वेद माऊली आपल्याला विधी आणि निषेध या दोन्ही मार्गाने सांभाळत असते. हे केलंच पाहिजे बरं, आणि हे अजिबात करता कामा नये. अशा प्रकारे आपल्या सर्वांना सांभाळणारी विश्वाची माऊली कुठली असेल तर ती वेद श्रुती माऊली आहे, असं ज्ञानेश्वर महाराजांनी चक्क म्हटलंय. नाही गा श्रुती परवती माऊली जगा. वेद सगळ्या जगा करताय. आणि म्हणून महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या कार्यामध्ये त्याचा आरंभ करताना त्याचं बोधवाक्य काय असावं, मी तिथे बोधवाक्य निवडलं, वेदा सर्वहितार्थाय. वेद सर्वांच्या कल्याणा करताय, वेद सर्वांच्या हिता करताय. दुर्दैवाची गोष्ट अशा प्रकारची, या वेदांच्याकडे आपल्या अनेक पिढ्यांच्या मध्ये लक्ष नाही गेलं. तग धरून वैदिकांनी कसे बसे वेद टिकवले. कांची कामकोटी पीठाचे आमचे परमाचार्यजी महाराज यांनी स्वतः या वेदविद्ये करता कुठून आरंभ केला? महाराजांची योग्यता इतकी मोठी होती, जगातले सगळे महान लोक त्यांच्याकडे येत. शिव स्वयंभूमी तलेव तीर्णः
त्यांना चालता बोलता वॉकिंग गॉड असं म्हटलं जाईल. आणि अशा प्रकारची त्यांची महानता होतीच होती. पण तरीही महाराजांना या वेदविद्येचं रक्षण करण्याकरता किती खस्ता खाव्या लागल्या. ते लोकांना म्हणत, तुम्हाला माझ्याकरता काही करायचं असेल ना, एक काम करा. मी 100 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. महाराज म्हणत, माझ्याकरता एकच काम करा. रोज जेवणाच्या आधी 1 मूठ तांदूळ काढून एका वेगळ्या पिशवीत टाका. रोज 1 मूठ तांदूळ. आणि महिन्याभरामध्ये जितके तांदूळ साचतील तितके एखाद्या वेद पाठशाळेला नेऊन पोचवा. त्यांची ही मुठ्ठी धान्य योजना होती. कारण त्यांनी पाहिलं होतं, मीही पाहिलेलं आहे, वेद पाठशाळा चालायच्या त्या एखाद्या खुराड्यासारख्या ठिकाणी चालवायच्या. एखादा गोठा असावा तशा प्रकारचं त्यांचं रूप असावं. आणि ज्यांना आता काहीच दुसरं करता येत नाही असं दिसतं, असे काही विद्यार्थी गोळा करायचे. त्यांना वेद शिका मागे लागून वेद शिकवायचे. अरे ही उपेक्षा आपण त्या विद्येची केली ज्या विद्येच्या कृपेनं अख्खं राष्ट्र भरभराटून जाऊ शकतं, उन्नती करू शकतं. मी काय बोलतो याचं मला भान आहे. नुसतं वैदिकांनी रोज समाजाच्या कल्याणाकरता वेद पाठ चालू ठेवला तरी समाजाचं कल्याण आपोआप होणार इतकी शक्ती या वेद मंत्रांच्या मध्ये. कांचीचे परमाचार्य असं म्हणायचे की अरे 10,000च्या वस्तीमध्ये एखादं तरी वैदिकाचं घर असावं. 10,000च्या वस्तीमध्ये एखादं तरी वैदिकाचं घर असावं. एकानं त्यांना विचारलं, महाराज त्यानं काय होणार आहे? स्वामीजी म्हणाले, तो त्या ठिकाणी बसून नुसतं वेद पारायण करीत राहिला तरी त्या अख्ख्या वस्तीचं कल्याण होणार आहे. विचारणाऱ्याला कळेना. तेव्हा स्वामीजींनी सांगितलं, हे बघ, तेव्हा पॉवर हाऊस असायचे विजेकरता, गावोगावी पॉवर हाऊसेस असायचे. ते म्हणायचे पॉवर हाऊस एका ठिकाणी असतं, पण एका ठिकाणी निर्माण झालेल्या त्या विजेमुळे अख्ख्या गावामध्ये दिवे लागतात. वीज निर्माण होते एका ठिकाणी, दिवे लागतात अख्ख्या गावामध्ये. त्याप्रमाणे वैदिक मंत्रांच्यामुळे निर्माण झालेली जी ऊर्जा आहे ती घराघरात सुबत्ता आणेल, प्रत्येकाला सुखी केल्याशिवाय राहणार नाही. हा वेदांचा प्रभाव आहे. हा वेदांचा प्रभाव आहे. आपल्याला जेव्हा आपण मोबाईल चालवतो तेव्हा नेटवर्क आहे की नाही हे बघत राहतो. आपला मोबाईल नेटवर्कच्या खाली असेल तर तो नीटपणे चालतो. नाही तर त्याला वायफाय लावायला लागतो. आता वायफाय दिसतो का हो? कोणी पाहिला काय वायफाय? डोळ्यांनी? डोळ्यांनी वायफाय दिसत नाही. पण वायफाय आला आणि मोबाईल चालू झालं की आपल्याला लक्षात येतं की इथे वायफाय आला. वायफाय ज्याप्रमाणे दिसत नाही पण त्याचं काम करतो, त्याप्रमाणे वैदिक मंत्रांनी निर्माण झालेली ऊर्जा डोळ्यांनी दिसत नाही पण ती समाजाच्या सुखाचं काम आपोआप निर्माण करत असते. वेदमंत्र सर्वांच्या कल्याणाकरता आहे. वेदमंत्र सर्वांच्या सुखाकरता आहे. अगदी साधी गोष्ट आहे बघा.
सगळ्या वेदांचं सारभूत असलेलं अत्यंत श्रेष्ठ असं तत्व गायत्री मंत्रातलं आहे. गायत्री मंत्र वेदसार रूप आहे. ते मौना त्याला वेद जननी असं म्हणतात. या गायत्री मंत्रामध्ये केलेली जी प्रार्थना आहे ती स्वतः करता नाही आहे. माझी बुद्धी शुद्ध होऊ दे, माझी बुद्धी उत्तम होऊ दे असं नाही म्हटलं. न प्रचोदयात असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आम्हाला सर्वांना सद्बुद्धी लाभू दे. सर्वांना सद्बुद्धी लाभण्याकरता गायत्री मंत्र आहे. जप त्याचा एखादा वैदिक विद्यार्थी बसून एकटा करत असतो, पण त्याच्यातनं निर्माण झालेली ऊर्जा त्या आसमंतात असलेल्या सगळ्यांच्या बुद्धीला प्रभावित करत असते. हा वेदांचा प्रभाव आहे. आणि म्हणून वेद रक्षण करणं हे सर्वांचं कार्य आहे, प्रत्येकाचं कार्य आहे. मला एकानं विचारलं, स्वामीजी तुम्ही मंदिरं किती बांधली? सध्या काय लोकांचं 5 स्टार आश्रम उभे करायचे, मोठं मंदिर बांधायचं, आणि ज्याप्रमाणे एज्युकेशन इंडस्ट्री सुरू झाली तशी काही लोकांची मंदिर इंडस्ट्री पण सुरू आहे. मला लोकांनी विचारलं तुम्ही मंदिर किती बांधली? म्हटलं मी एकही नाही बांधलं. आमच्या पुष्करचं विद्यालय सोडलं तर मी मंदिर नाही बांधलं. त्यानं म्हटलं 48 विद्यालय तुमची चालतात. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज चालणाऱ्या विद्यालयांची संख्या, जम्मू पासून मणिपूर पर्यंत चालणाऱ्या विद्यालयांची संख्या 48 आहे. एवढी इतकी विद्यालय तुम्ही निर्माण केली, मंदिर नाही बांधलं. म्हटलं मंदिर बांधायचं नाही असा काही माझा उद्देश नाही आहे. बांधू सुद्धा, पण ती माझी प्रायोरिटी नाही आहे, ती माझी प्राथमिकता नाही आहे. मग मी त्याला एक प्रश्न विचारला, तुम्ही मंदिरात ज्या देवमूर्तींची स्थापना करता, त्या देवमूर्ती आणता, कारागिराकडनं घडवून आणलं असताना ती देवमूर्ती आपल्याला मिळाली, काहीतरी मूल्य देऊन मिळाली. तुम्ही मूल्य देऊन आणलेल्या त्या मूर्ती पुढे तुम्ही लोटांगण घालता. का घालता? अहो त्याला प्राणप्रतिष्ठा झालेली असते ना. आपण बाजारातनं गणपती आणतो, मातीचा गणपती आणतो, आपण त्याच्याकरता काहीतरी मोजून नंतर तो आणतो, आणि नंतर त्याच गणपतीच्या पुढे आपणच लोटांगण घालतो की नाही घालत? का? कारण तो मातीचा गणपती राहिलेला नसतो, ती दगडाची मूर्ती राहिलेली नसते. त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठेचा संस्कार झालेला असतो, आणि हा संस्कार वेदमंत्रांनी झालेला असतो. वैदिक मंत्रांनी प्राणप्रतिष्ठा संस्कार केल्यानंतर त्या मूर्तीमध्ये देवत्व साकारत, त्या देवत्वाचं आवाहन होतं. म्हणून त्या ठिकाणी त्या मूर्तीला, त्या मातीला, त्या दगडाला नमस्कार नसतो, पण वेदमंत्रांनी आलेल्या त्या ईश्वर चैतन्याच्या अंशाला नमस्कार असतो. मी त्यांना इतकंच म्हटलं की मंदिरं स्थापन करणारे लोक असतील ते ठीक आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो, पण ज्या वेदमंत्रांनी त्या मंदिरांच्या मध्ये आणलेल्या मूर्तींच्या मध्ये देवतत्व येतं, असा संपूर्ण वेद कंठस्थ करणारे 2000 विद्यार्थी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठाननं निर्माण केले. संपूर्ण वेद संहिता कंठस्थ असलेले विद्यार्थी, आणि हे काम सायलेंटली चालत राहिलं. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनं, त्यांच्या प्रेरणेनं ते आरंभ झालं, आणि माऊलींच्या कृपाछत्राखाली ते वाढत राहिलं. खरोखर सांगतो, पहिली वेद पाठशाळा स्थापन केली तेव्हा एक पाठशाळा कशी चालेल याची आमच्याकडे भ्रांत होती, पण
पण वेद मंत्रांनी निर्माण झालेल्या ऊर्जेचा हा प्रभाव होता की पुढल्या पाठशाळा कशा निर्माण झाल्या आणि त्या कशा चालतात याची मला काही काळजीच नाहीये. आपोआप देव चालवतोय. हा वेद मंत्रांचा प्रभाव ज्यांच्या लक्षात आला ते भाग्यवान. आमचे सगळे आचार्य, भगवान शंकराचार्य, भगवान रामानुजाचार्य, भगवान महाप्रभू वल्लभाचार्य, भगवान निंबार्काचार्य, भगवान मध्वाचार्य, सगळेच आमची आचार्य परंपरा. या आचार्य परंपरेच्या चिंतनामध्ये दार्शनिक भेद असेल, पण सगळी आचार्य परंपरा आमची वेदांच्या पुढे नतमस्तक आहे, वेद प्रामाण्य मानणारी आहे. भारतामध्ये नास्तिकतेची व्याख्या देव मानतो की मानत नाही अशी होत नाही. सामान्यतः लोकांना असं वाटतं देव मानणारा आस्तिक, देव न मानणारा नास्तिक, अशी मूळ व्याख्या नाही आहे. वेद मानतो की नाही याच्यावरती नास्तिकता आणि आस्तिकता ठरते. आमच्या तत्वज्ञानाच्या 3 शाखांच्या मध्ये देवाला मानलेला नाही. सृष्टी निर्माता परमात्मा परमेश्वर वैशेषिकांनी मानला नाही, तो सांख्यांनी मानला नाही, त्याची आवश्यकता नाही असं सांगितलं. पण तरी पण या वैशेषिकांना, या सांख्यांना आम्ही आस्तिक दर्शन म्हणतो, कारण त्यांनी देवाचं सृष्टी निर्मातृत्व जरी अवेरलं असलं तरी पण त्यांनी वेदांचं प्रामाण्य मान्य केलेलं आहे. ज्याला ज्याला वेद प्रामाण्य मान्य आहे तो आस्तिक. मित्रांनो, लक्षात ठेवा, आज अवघ्या जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये सगळीकडे IKS चा बोलबाला आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम. आणि मी तर रोज या सगळ्या लोकांना भेटत असतो आणि त्या लोकांच्या मनामध्ये गोंधळ आहे की इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे नेमकं काय, भारतीय ज्ञान परंपरा शिकवायची म्हणजे नेमकं काय शिकवायचं. याचा संभ्रम त्यांच्या अंतःकरणात केवळ एवढ्यामुळे आहे की त्यांनी कधी वेदांच्याकडे आपली दृष्टी टाकली नाही. आमच्या परंपरेची श्रद्धा आहे की सगळं ज्ञान वेदांच्या पासून निघालं. वेदांचा मूळ आधार ज्या ज्या विषयाला मिळाला त्या त्या ठिकाणी ज्ञान आपोआप वाढत गेलं. पण याची आधी श्रद्धा निर्माण झाली पाहिजे बरं का. महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानची स्थापना 35 वर्षापूर्वी केली तेव्हा विद्यार्थ्यांना मी सांगत असे, अरे वैदिक विद्यार्थी मिळणं तेव्हा फार कठीण होतं, आता तेवढं कठीण नाहीये, कारण सगळ्यांच्या डोक्यात आलेलं आहे वेदांचं महत्व काही प्रमाणात. पण तेव्हा वैदिक विद्यार्थी मिळत नव्हते. आलेल्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास असेच असं नाही. मी त्यांना सांगत असे, तुमचं भविष्य अत्यंत उज्ज्वल आहे आणि या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या सुद्धा लोकांना तुमची कदर निर्माण नाही झाली तरी पण लक्षात ठेवा, तुमचं मार्केट मला ठाऊक आहे, अख्खं जग तुमची वाट पाहत आहे आणि आज अख्खं जग वैदिकांची वाट पाहत आहे. अख्खं जग. आणि हे दिवस येतील हे मला ठाऊक होतं. पण तेव्हा पोट तिडकीने मी एक गोष्ट सांगत होतो, अरे डिमांड निर्माण होईल पण सप्लाय करणारे कोणी असणार नाही आणि म्हणून छोटं का होईना आपण वेद विद्यालय आरंभ केलं पाहिजे. ज्यांच्या चरणी राहून मी ही वेदश्रद्धा माझ्या अंगी बाणवली ते आमचे पूज्य पांडुरंग शास्त्रीजी आठवले दादाजी. त्याच्या शेवटच्या दिवसात, अगदी शेवटच्या दिवसात जेव्हा मी त्यांना 10 वर्षाचा अहवाल दिला आणि त्यांनी मला विचारलं, अरे व्यास, इतकी विद्यालय,
तू अध्यापक कुठून आणलेस? दादांचा प्रश्न होता. म्हटलं दादा, आपण आधी अध्यापक निर्माण केले. त्यांचा थरथरता हात माझ्या पाठीवरती पडला. ते म्हणाले, शाब्बास, हे काम कुणीतरी करायला हवं होतं, हे काम कुणीतरी करायला हवं होतं. त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या दिवसांच्या मध्ये त्यांचा थरथरत्या हाताची पडलेली ती माझ्या पाठीवरची थाप हे माझ्या कार्याचं सर्वात मोठं प्रमाणपत्र मला वाटतं. याच परिसरामध्ये, याच नांदेड शहरातला एक महात्मा यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे बाबा सगळं सोडून वनात निघून गेले. बरं, विद्वत्ता इतकी होती की त्यांना पुन्हा कमावण्याकरता नांदेडमध्ये आणि अन्यत्र पुष्कळ बोलावणी होती. पण वेदोद्धाराचा संकल्प घेऊन बाबा चतुर्वेदेश्वर धामाच्या स्थानी जातात आणि अख्खं उभं आपलं आयुष्य निवृत्तीनंतर म्हणजे जवळजवळ 40 वर्षाचं आयुष्य त्यांनी त्या ठिकाणी केवळ एका एका वेदाचे 2-2 विद्यार्थी तरी कसे तयार होतील याची विवंचना बाळगत केली. आणि कार्यकर्ता करता शेवटी एक दिवस असा उगवला की त्यांनी मला बोलावून सांगितलं, आता माझं कार्य संपलं, आजपासून हा आश्रम मी तुम्हाला सोपवतो आहे, आता तुम्ही सांगा. लोकांना गल्फमध्ये चाललेली युद्ध कळतात, आपल्या सीमांच्या वरती चाललेली युद्ध कळतात, पण लोकांना आपल्या देशाच्या अंतरंगात चाललेली युद्ध कळली पाहिजेत. आधुनिकतेच्या वातावरणासोबत या वैदिक परंपरेचं चाललेलं हे युद्ध आहे. आणि आपण सर्वांना मिळून जर आपण खरेखुरे संतांचे भक्त असू, जर आपण खरेखुरे भारतीय असू, जर आपण खरेखुरे या देशाला सुखी करण्याकरता झटणारे जबाबदार नागरिक असू, तर हे युद्ध आपल्या लक्षात असलं पाहिजे की आधुनिक काळातला हा भौतिकतेचा आणि आधुनिकतेचा अत्यंत मोठा राक्षस आमच्या देशाच्या परंपरेला गिळू पाहत होता. ही परंपरा कदाचित गिळली गेली पण असती, पण अशा प्रकारचे तपस्वी निर्माण झाले आणि त्यांनी आपल्या जीवनाची बाजी लावून आणि वेदविद्येचं संरक्षण केलं. बाबांनी जेव्हा हे मला सांगितलं की आता हा आश्रम तुम्हाला मी आजपासून सोपवत आहे, माझ्यासमोर पहिलं चित्र काय आलं ठाऊक आहे? समरांगणामध्ये युद्ध करताना ज्याच्या हातामध्ये झेंडा असतो त्याला जर दिसलं की आता आपल्याला फार मोठी जखम झाली, आता आपल्याला जावं लागणार आहे, तर तो झेंडा कोणाच्या तरी हाती सोपवतो. आता हा झेंडा सांभाळा, झेंडा सांभाळणं, ध्वज सांभाळत राहणं म्हणजे विजयाकडे आगेकूच करणं आहे. अनेकांनी अशा प्रकारे हा ध्वज सांभाळला आणि आता असे दिवस आलेले आहेत मित्रांनो की आता आपला पराभव करणं कुणालाही शक्य नाहीये. वेदविद्येचा विजय होणार. भारतीय राष्ट्र हे विजयी राष्ट्र होत चाललेलं आहे. अवघ्या जगाच्या पाठीवरती आज जो भारताचा बोलबाला आहे, सगळं जग भारताकडे कौतुकानं बघताय. आधी विदेश प्रवास करताना आपण भारतीय आहोत हे कळल्यानंतर लोकांना जो आदर वाटत नव्हता तो आता आदर इथे प्रत्येकाला असं वाटतं भारतात आला म्हणजे हा काहीतरी श्रेष्ठ आहे.
हे सगळं कशामुळे घडलं? हे ज्यामुळे घडलं त्या सर्व गोष्टींच्या मध्ये वेदविद्येची झालेली भरभराट, त्यातनं निर्माण झालेली तरंग, याचंही अत्यंत मोठं योगदान आहे. आपोआप अशा प्रकारच्या ऊर्जांनी लोकांची मानसिकता बदलते. या माझ्या छोट्या छोट्या भगिनींच्याकडे बघताना मला ठाऊक नव्हतं की हे पुस्तक तुम्ही केलं ना. हो हो म्हणाले बघ. या वनवासी क्षेत्रातल्या छोट्या छोट्या मुलींनी भगवद्गीता 15 मिनिटात लिहून या ठिकाणी ठेवली. हे किती मोठं आश्चर्य. हे सगळे आमचे सैनिक आहेत बरं का. सांस्कृतिक युद्धातले सैनिक म्हणतोय मी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळामध्ये हिंडून हिंडून मावळे मिळवले. त्याप्रमाणे सर्व क्षेत्रांच्या मधनं संस्कृतीवरती प्रेम करणारे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये राष्ट्राभिमान पूर्णपणे भरलेला आहे आणि माझा देश जिंकला पाहिजे, माझा धर्म टिकला पाहिजे हे ज्यांना जाणवतं, अशा प्रकारच्या लोकांना गोळा करत राहणं, अशा प्रकारच्या लोकांच्या सज्जनतेला आवाहन करणं, सज्जनांचं संघटन बांधणं, ते सक्रिय करणं, हे आपलं कार्य आहे. आणि हे कार्य जेव्हा धर्माच्या वेदाच्या अधिष्ठानावरती चालेल तेव्हा ते सफल झाल्याशिवाय राहणार नाही. ही आता काळानं दिलेली गॅरंटी आहे. काळानं. नांदेडकरांचं भाग्य आहे की श्री दुर्गा वेद पाठशाळा या ठिकाणी चालते आहे. या पाठशाळेमध्ये मी काही पहिल्यांदा नाही आलो, अनेक वेळा आलो. या पाठशाळेचं कार्य मी पाहिलं. स्वच्छपणे सांगतो, वेद पाठशाळा जरी पण आम्ही निर्माण केल्या आणि चालवल्या तरी पण तशाच प्रकारे पुराण पाठशाळा पण चालवली पाहिजे. ही युक्ती ज्यांच्या डोक्यात पहिल्यांदा आली ते आमचे विश्वास शास्त्री आहे. पुराणांचं अत्यंत मोठं महात्म्य आहे. कारण हे आपली पुराण ही सांस्कृतिक ज्ञानकोश आहे बर का. आजकालचे शिकलेले, शिकून सवरून सुद्धा मूर्ख राहिलेले, चूक त्यांची नाही आहे, चूक शिक्षणाची आहे. मेकॉलेच्या तालमीत जे तयार झाले, मेकॉलेनं शिक्षण आरंभच केलं कशा करता. मेकॉलेचं वाक्य आहे, इंडिया हॅज बीन कॉन्कर्ड वन्स, इट मस्ट बी कॉन्कर्ड अगेन, अँड द सेकंड कॉन्क्वेस्ट मस्ट बी थ्रू एज्युकेशन. मेकॉलेनं पत्र लिहिलं की भारताला कायमचं गुलाम ठेवायचं असेल तर गुरुकुल बंद करा, शिक्षण पद्धतीवरती घाला. यांच्या शिक्षण पद्धतीने निर्माण झालेले तेजस्वी विद्यार्थी हा देश कायमचा गुलाम राहू देणार नाही. म्हणून अशा प्रकारचं शिक्षण आमच्या माथी मारण्यात आलं, सुरू करण्यात आलं. मेकॉलेचं एक दुसरं वाक्य आहे, माझ्या पद्धतीचं शिक्षण जर या देशात 30 वर्ष चालू राहिलं तर निर्माण होणाऱ्या पुढल्या पिढ्या या रक्तानं आणि चमड्यानं जरी हिंदू राहिल्या तरी मनानं आणि बुद्धीनं त्या विदेशी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. अंतःकरणातनं विदेशी गुलामगिरी शिकवण्याकरता ज्या शिक्षणाचा आरंभ झाला त्या शिक्षणामध्ये सर्व लोकांना असं वाटू लागलं की आमची पुराण म्हणजे मायथॉलॉजी. एक शब्द वापरतात, मायथॉलॉजी. मायथॉलॉजी म्हणजे मिथ, म्हणजे कल्पना. अरे आमची पुराण, त्यांची शैली नीट लक्षात आली तर ते आमचे ज्ञानकोश आहेत. आमच्या देशातले सांस्कृतिक ज्ञानकोश म्हणजे आमची पुराण आहे. आमचं महाभारत हे सामान्य नाही आहे, असामान्य ग्रंथ आहे महाभारत.
2 महिन्यापूर्वी आपल्या देशातले अत्यंत श्रेष्ठ परराष्ट्र मंत्री, काय नाव आहे? जयशंकर. हा, मला ठाऊक आहे, पण मी तुम्हाला जागा करण्याकरता विचारले. मुलींनी सांगितलं होतं जयशंकर. मुलींनी पण त्या सांगितलं. जयशंकरांना एका अँकरनं विचारलं इंटरव्ह्यू मध्ये, which one book shall you recommend for modern Indian youth? आधुनिक भारतातल्या प्रत्येक युवकानं वाचलं पाहिजे असं कुठलं पुस्तक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि दुसऱ्या क्षणी जयशंकरनं उत्तर दिलं, महाभारत. ते दिवस आठवा जेव्हा आमचं केंद्र सरकार सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट देत होतं की राम नावाचा कोणी झालाच नाही, रामसेतूच नाही, आणि या सगळ्या कल्पना आहेत, अशा प्रकारची बोलणारी ती मंडळी कुठे, आणि प्रत्येकानं महाभारत वाचलं पाहिजे असं म्हणणारी ही मंडळी कुठे? हे अंतर जरा ओळखायला शिका. लक्षात मला हे आणून द्यायचं आहे की मेकॉले पासून सुरू झालेल्या शिक्षणामध्ये आम्हाला हे शिकवण्यात आलं की जे जे काही संस्कृतमध्ये आहे ना ते बुरसटलेलं आहे, ते मागासलेलं आहे, ते त्याज्य आहे. सगळीकडनं अशा प्रकारची उपेक्षा होत असताना या वेदांना जगवावं कसं, या पुराणांना जगवावं कसं, या दर्शनशास्त्राला, या तत्वज्ञानाला जगवावं कसं, हा प्रश्न निर्माण झाला. आणि या प्रश्नाला आपल्या सक्रियतेने उत्तर देणारे काही लोक आपल्याला भगवंताच्या कृपेनं उपलब्धही झाले. वैदिक धर्मावरती, भारतीय संस्कृतीवरती वरवंटा फिरवण्याकरता निघालेली सरकार आणि आधुनिक शिक्षण संस्था त्यांची पर्वा न करता ज्या प्रकारे क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला, त्या प्रकारे सांस्कृतिक आक्रमणाच्या विरुद्ध लढा देणाऱ्या ज्या काही संस्था आहेत ना, त्यांची नावं वेदविद्यालय अशा प्रकारची. पण त्यामध्ये दुर्गा वेद विद्यालयाचं तर अप्रूप आहे, त्यांनी पुराणांचंही संरक्षण केलं. आणि म्हणून मला या संस्थेबद्दल अत्यंत आदर आहे, मला शास्त्रीजींच्या बद्दल अत्यंत आदर आहे. कारण माझ्या मनात सारखा एक विचार असतो, माझी या जातीचे भेटो मज कोणी. जात म्हणजे कळलं ना तुम्हाला? महाराष्ट्रामध्ये जात हा एक फार ज्वलंत विषय आहे. बिंडोक लोकांच्या करता